माळशिरस तालुक्यात दगड जरी उभा केला मोहिते पाटलांना तर इथं निवडून येत. ते म्हणला मोहिते पाटलांनी 75 वर्षात काय केलं, त्याला अर्ध्या रात्रीच मोहिते पाटलांनी निवडून आला आणि माप काढायला लागलाय. तरी मतच नाही इथं माळशिरस तालुक्यात. कोण होतं काँग्रेसचं, ते आणलं इकडं बसवलं आमच्या उरावर आणून पद्धतशीर आणलं त्याला. आता पुढे नाही येते आमच्यात. प्रत्येक गोष्टीचं खापर खासदारांवर फोडायचं. केंद्रातच नको आहे भाजप. लय बेकार हालाय त्या भाजपमुळे. 1.5 लाखाच्या आसपास धैर्यशील बाया निवडून येते. निंबाळकर कावा 5 वर्षाने एकदा येतो. निंबाळकर साहेब तर कधीच पोहोचले नाहीत आमच्या वेळापूरपर्यंत. तर गरुड बंगल्यावरच फक्त यायचं आणि तिथनंच माघारचं आहे. निंबाळकर पडल्यातच जमायत आता. त्या पेन पासून ते विमानापर्यंत सगळे काँग्रेसनं आणलं. तर विकास जी करणारा माणूस असतो त्याच्यावर नेहमी टीका केली जाते. प्रत्येक गोष्टीला पैसा लागतोय. काय चोऱ्या करून सरकार पैसे आणणार नाही. का मोहिते पाटलाचा विकास आहे होत. RTO ऑफिस आणले, ते खरेदी विक्रीचं ऑफिस आणले. निंबाळकर 100% पडेल. माडा आणि निंबाळकरला पाडा. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेची निवडणूक चालू झाल्यापासून आपण सतत वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन, वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तेथील लोकांच्या भावना, तेथील लोकांचे प्रश्न, खासदारांनी केलेली कामं, मोदींची असलेली कामं, आलेला निधी, खास करून महिलांसाठी केलेली विकास कामं, या वेगवेगळ्या गोष्टींसाठी सातत्यानं प्रयत्न करतोय. आज माढा मतदारसंघामध्ये असलेल्या वेळापूर या गावामध्ये आलोय. वेळापूरमध्ये लोकांचे काय प्रश्न आहेत ते जाणून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहोत. पण खरं तर हा वेळापूर अगदी अकलूजच्या जवळचा भाग आहे आणि इथं मोहिते पाटलांना मानणारा निश्चितच या ठिकाणी मोठा वर्ग असणार आहे. आणि कालच या ठिकाणी मोठी सभा, महाविकास आघाडीकडून मोठी सभा झाली. जे सातत्याने इथले विरोधक असणारे, 30 वर्षीय विरोधक असणारे उत्तम जानकर आणि मोहिते पाटील जवळपास 30 वर्ष झाले एकमेकांचे विरोधक होते. तर काल या ठिकाणी मेळावा घेतला, कार्यकर्ते मेळावा घेतला. या भागाचे किंग मेकर म्हणून भूमिका बजावत असलेले तर उत्तम जानकर यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं. उत्तम जानकर काय करणार, कोणाला पाठिंबा देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. आणि खरं तर काल उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याचं काल घोषित केलं. काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आणि हा एकूण या ठिकाणी आढावा असताना जानकरांचं या ठिकाणी मोठं मताधिक्य आहे. आणि खरं तर धनगर समाजाचे नेते म्हणून जानकरांकडे बघितलं जातं. आणि जानकरांनी मोहिते पाटलांना पाठिंबा दिल्यामुळे मोहिते पाटलाची या ठिकाणी विजयाची नक्कीच निश्चिती आहे. या ठिकाणी आपल्या लोक आतमध्ये गेल्यानंतर खरंच सांगतील. माढा मतदारसंघाचं चित्र बघता हा माढा मतदारसंघ खरं तर पश्चिम महाराष्ट्र असेल तर मोहिते पाटलाचं वजन इथंच नाही तर खरं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावरती मोहिते पाटलाचं वजन आहे. आणि हे दोघं एकत्र आल्यानंतर खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचंच या ठिकाणी राजकारणाचं चित्र या ठिकाणी बदलणार आहे. बघूया लोक काय बोलतील, लोकांच्या काय प्रतिक्रिया, मोहिते पाटलाविषयी त्यांचं म्हणणं काय आहे आणि काल जानकरांनी दिलेल्या पाठिंबाविषयी लोकांचं म्हणणं काय आहे. मोहिते पाटला कशा पद्धतीने ही निवडणूक सोपी जाईल आणि त्याच पद्धतीनं निंबाळकरांनी 5 वर्षामध्ये लोकांची काय कामं केली, कोणते प्रश्न सोडले, पाण्याचे महत्त्वाचा प्रश्न, त्यासाठी निंबाळकरांनी काय प्रयत्न केले. इथले स्थानिक आमदार राम सातपुते हे सध्याला सोलापूरचे या ठिकाणी खासदारकीला उभा राहिलेत, त्यांचं कसं काम आहे, या एकूण प्रश्नाचे उत्तर आज आपण इथल्या लोकांसोबत विचारून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार. नमस्कार. काय नाव? माझं नाव हरी. बर. सगळं पुढचं काय? हरी रामचंद्र शिवपालक. बर. कुठलं गाव? वेळापूर. वेळापूरच. काय नाश्ता केला, चहा प्याला? काय नाही, पाणी घेतलं. बर. पानानं नादले दिसले, लय रंगले. पानाशिवाय जमतच नाही. बर. आता वर रंग कोणाचा करायचा, कोणाचा बेरंग करायचा वर? आता थोतारीच आहे. तुतारीचा रंग करायचा आहे, बेरंग कोणाचा करायचा मग? बेरंग होतोय आता आपोआपच. बघितलं की आता आपण 10-20 वर्ष काय चाललंय ते 25-30 वर्ष. बर. मग आता पुण्यात लंगोट लावलाय ना तुतारीला. बर. आता मोहिते पाटला तिकडून. हा. बर. मग पाटलाचीच माणसं आहे आम्ही, आता काय करणार. बर. आता मोहिते पाटील सांगता की आम्ही निंबाळकरांनी निवडून आणलं, 1 लाखाचं मत दिलं तिथलं. हो बरोबर आहे की. मग त्यांनी काय काम केली ते? काय केलं, 3 वेळा फक्त आले इथं वेळापूरला. ते बी काय जनतेला नाही बोललं. हा. कोणाची तरी गाडी घ्यायची की निघून जाय. बर. असं नसतो. हा. आता आमदार कोण कोणी आहे? बी असू द्या. आमदार कोण आहे? आता चेअरमन होणार. आता आमदार कोण आहेत? आता ती सातपुतीच आहे की. त्यांनी काय काम केली का? ती चांगली केली त्याने. बर. ती येत तरी होतं की हो जनतेपाशी. आता सोलापूरमध्ये उभं राहिली ती पण राहिली ती. आता त्याचं कसं आहे बिचाऱ्याचं, त्याचं नशीब. हा. आता इथलं वेगळं होतंय, माळशिरस तालुका ते वेगळं आहे, सोलापूर जिल्हा तिकडं अवघड झालं, सोपं जाईल. लय अवघड आहे ते. बर. काल आता उत्तम जानकर पण पाठिंबा दिला, जवळपास 30 वर्षाचं वय होतं त्यांचं. होतं. आता एकत्र आली दोघं. एकत्र आली. पण 100% चेअरमन त्यांच्या पाठीशी आहे आणि ती चेअरमनच्या पाठीशी आहे. चेअरमन म्हणजे कोण? उत्तमराव जानकर चेअरमन आहे काय? हो. बर. उत्तम जानकरला आमदार करताय मग पाहिजे? होणार की 100% होणार. होणार. हो. आता 30-40 वर्ष आबादतोय आम्ही म्हणजे काय. बर. आता प्रत्येक वेळेस त्याला खालीच बसवले. हा हा हा. आता संधी आली मोठी. आली. ठीक आहे. 100%. नमस्कार. काय नाव? चैतन्य चव्हाण. काय करता काम?
आपली शेती ग्रॅज्युएशन झाले बरं किती शेती 25 एकर आहे. मग मोठा माणूस आहे होय. काय शेतकरी दिवस कसं चालू आहे आता लय बेकार काय आला आता ऊसच आहे राहणार मग सगळा चांगलं आहे. कसंच चांगलं आहे आणि काय भाव आहे का मला सांगा. डिझेल किती वाढलं, पेट्रोल किती वाढलं, खताचा भाव बघताय तुम्ही किती येतं का हो मामा. रानात काहीच नाही बरं. आणि आता राहणार काय नाही सगळं पाण्याची काय पाणी परिस्थिती इकडं? काय पाणी पाग आता सगळं ऊस दागाट प्यायला पाणी नाही मग आम्हाला. इथलं कोण आमदार खासदार प्रयत्न करत नाही त्या पाण्यासाठी आमचं आहे ते खासदार पण ते तिकडं जायचं इकडं गावा तोंडल्या बोंडल्या हे काय आमच्या तालुक्यात तर गावा आलंच नाही तर. आलं नाही तर बर आता मोहिते पाटील फिरून राष्ट्रवादीमध्ये गेले तर होय चांगलं काम केलं बरं का. बर भाजप नको आहेच खरं काय म्हणायचं मामा तुम्हाला नको आहे इथं आमच्या इथं तर भाजप नको केंद्रातच नको आहे भाजप. नको आहे शेतकऱ्याचं लय बेकार हाल आहे त्या भाजपमुळं. बर हे फक्त हिंदू राष्ट्र करायचं आणि हिंदूंना भूल पाडायची फक्त एवढं काम आहे भाजपचं बा. आता बरेच सांगतो काही रस्ता त्यांच्या काळात झाला सांगते ते बरेच काम अहो, रस्ता केला पण याच्यात सांगा फक्त मजुराला राम मंदिर बांधले तिकडे मोठं हो बा आता मग ते झालं की हो ती करायचं होती केलं देवाचं काम आहे ते केलं हा. मग असं काय मोठं काम केलं त्यांनी बर आणि मग शेतकऱ्यासाठी काय नाही का काय केलं सांगा 2000 मला. रुपये पेन्शन आहे पीक विमा आहे 1 रुपयामध्ये 2000 रुपये इथं 4-5 जण आली चहाला आणि तिथे जेवाय गेली तर 2000 जाते रेशन बंद केलं हा? आणि इकडं तुम्हाला किती पुरते मामा 2000 सांगा. रेशन हा. माणसाला 2 किलो बर. केलं हा, कशाला बरं. मोहिते पाटलांचं काम कसं आहे इथं? बरं आहे मोहिते पण पहिल्यापासून मोहिते पाटील वजनात आहे ते आमच्या तालुक्यात. हा. लय सांभाळला त्यांनी आघोरीच दिला माणसात आणला बर. या जगातला 2 नंबरचं म्हणलं तरी चाललं. बर. मोहिते पाटलांनी एवढं काम केलेलं आहे. चांगलं आहे बरं का बर. मोहिते पाटलाचं. मध्ये भाजपमध्ये गेलते ते अहो गेलं तर मग ही काय तिकडं बी तसंच केलं तर घ्यायचे दादानी हा 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 बर ती दोघाचा क्रॉसच व्हायचा हो. हा 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 बर मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बरीच फोटाफोट झाली राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली हे मान्य आहे लोकांना खालच्या काय कोणाला सुद्धा राजकारण मान्य. एक नंबर बेचव झालंय बघा आपलं काय उपयोग नाही राजकारणाचा काय सुद्धा उपयोग काय करायचं आता आता काय करायचं आता राष्ट्रवादी आणायची तुतारी वाजवायची हो ठीक आहे नमस्कार नमस्कार काय ना तुषार चव्हाण काय कॉलेज शाळा MBA करतोय पुण्यात आहे मी आता. पुण्यात हा, MBA करताय. MBA करता एक सुशिक्षित मतदार आहे हा. काय करायचं सुशिक्षित मतदार देश कोणा हातात द्यायचा देशी सत्ता कोणा हातात द्यायची ठरले आता केंद्रातलं जाऊ द्या पण महाराष्ट्रातलं नाही खरं नाही बेकार. केंद्रातलं जाऊ द्या कसं केंद्रातलं आता लोकसभेला खरं तर भाजप बरोबर आहे आहे. पण आज जसं त्यांना ऑपोजिशन पाहिजे तसं काय भेटत नाही आपल्याला भारताला जसं ऑपोजिशन पाहिजे बर तसे ऑपोजिशन लीडर काय आपल्याला भेटलेला नाही अजून तरी. कारण मोदीकडे बघते ते पॉझिटिव्ह त्यांचा म्हणजे पॉईंट ऑफ व्ह्यू चांगला आहे त्यांचा भारताचा. मोदीच्या विरोधात पंतप्रधान व्हायला कोणाला वाटत नाही असं वाटतच नाही अजून ते आता सध्या तर कोणच नाही कॅपेबलच नाही असं वाटतं. आपली कुठे नाही पण तसं ऑपोजिशन विरोध कोण नाही ऑपोजिशन लीडरच तयार झालेलं नाही ना तसं अजून ऑपोजिट पार्टीमध्ये किंवा कुठेही म्हणा तुम्ही बर तसं अजून एखादा उमेदवारच नाही की बाबा आम्ही त्याला देऊ शकतो मग बरं ठीक आहे ते पण झालं. पण हे जे आपला माडा मतदारसंघ आहे ना एवढी बेकार कंडिशन आहे ना 2019ला आले होते आमच्या गावात खासदार तुम्हाला रस्ताच करून देतो म्हणले होते आमचा 12 किलोमीटरचा रस्ता होता फक्त मंजूर करून आणला घंटा त्याचा काय अजून भेटलेला नाही. रस्ता काय पुढे झाला नाही 5 वर्षात त्याला सांगताना सांगितलेलं तुमच्या बाळवणीचं नाईक निंबाळकरांचा वाड आहे त्यांनी रस्ता बांधलेला आहे तेव्हा तिथनं पुढे रस्ता बांधला नाही. बर रस्ता करून देतो म्हणलं अजून रस्ता काही केलेला नाही. बर आणि हे आता म्हणतो की मी येतो निवडून कसा येतो ये की म्हणा इकडे बघू कसा येतो. हा 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 काय चेष्टा लावली गेल्या वेळेस कोणी? कसं काय निवडून आले आता गेल्या वेळेस वारच होतं ना ते मोदीच्या लाटेत आले होते ते काय येत नव्हतं ते कुठनं आलेलं तुम्हाला पण माहिती आहे काँग्रेसमधून आले का कुठनं आले कोण होतं काँग्रेसचं ते आणलं इकडं बसवलं आमच्या उरावर आणून पद्धतशीर आणलं त्याला आता काय मोदी लाटेत आलं ते पण इथनं पुढे नाही येते आमच्यात बर इथनं ह्या वेळेस तू तरीच वाजणार आता मोदी लाट नाही नाही आमच्याकडे तर सगळी पारीच गेली जसा चढाव असतो तसा उतार पण असतो एवढं जाण्याची बर कधीच सफाई नसतो रस्ता एक उतार आलं की चढीतूच हा आणि तसं आलाय आता. केंद्रात आता सांगितलं की भाजपचे त्यांना भाजप पाहिजे मोदीला कोणी विरोधक नाही हा. पण त्यांनी मोठी फुटाफुट केली लोक सांगतात शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ केलं भाजपनंच केलं भाजपनं केलं हा ते मान्य भाजपनं आहे ते मान्य हा. 100% मान्य आहे ते. हा पण जर इंडिया आघाडी आता जर आली तर खरंच चांगलं होईल भारताचं चांगलं होईल हा खरंच येणार बर पण आता त्यांनी ठरवायचं पंतप्रधान कोणाला करायचं. राहुल गांधी आहेत की राहुल गांधी आलं तर ठीकच आहे बर आपल्या महाराष्ट्राला पाहिजे खरं तर आता पंतप्रधान आजपर्यंत कोण महाराष्ट्रात झालं नाही महाराष्ट्राला पाहिजे पवार साहेबांचा मोहिते नेतृत्व पाटलांचं काय होईल आता इथं फिक्स बसणार सिटीवर बसणार बसणार बर डोळे दाखवून येणार पाट्या बर चांगल्या मताने येतील 100%. आणि आता आमदार तुम्ही कोणाला बघाच करायचं? आमदार कोणाला करायचं साहेब आपले जानकर साहेब जानकर साहेब फिक्स येणार बर हा आता काल Chairman, हा? काल युती झाली त्यांची युती झाली. बर फिक्स बसणार म्हणजे बसणार जानकर साहेब बसणार हा फिक्स ठीक आहे नमस्कार नमस्ते काय नाव मी ज्ञानदेव अर्जुन सोनवणे वेळापूर. काय करता काम मी इथं बडोदा बँकेसमोर असतो. बर आता वर पण लोकसभा निवडणूक लागली आता आता देशातला पंतप्रधान ठरवायची वेळ आली आहे होय 10 वर्ष भाजपचा कार्यकाळ संपलाय त्यांना होय. एकदा थांबवायचं का निवडून द्यायचं हॅट्रिक करून द्यायची नाही भाजपला आता थांबवणं महत्त्वाचं आहे का हां.
तर त्यांनी प्रत्येक गोष्टीत रेस लावून लोकशाही संपवत आणलेली आहे. बर. त्यांनी आता जनतेवर हुकुमशाहीचा गदा उचलून उठलेले आहेत. पण केलं म्हणते आम्ही भरपूर रस्ते बांधलं म्हणते, राम मंदिर केलं अहो म्हणते, ते सार्वजनिक काम केलं, सार्वजनिक काम केलं म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या रोटी मजुरी असती. त्यासाठी काय बर. त्यासाठी काय केलं त्यांनी? त्यासाठी सवलत काय केली? त्यांच्यासाठी सवलत एकच केली की 300 गॅस 1200ला केला. बर. ही काय सवलत नाही. 1000 गॅसच्या टाक्या मागं 100 टाक्या फ्री आणि 999 टाक्याला 1200 रुपये घेताय तुम्ही. बर. सबसिडी कुठे गेली? 2 रुपये सबसिडीत नुसतं गाडीचं भाडं तर येतं का? 2 वर्ष सिडी आहे. 4 रुपये देणार, 2 रुपये देणार. रानातनं गावात जायचं म्हणलं तर पेट्रोलात 50 रुपये जातं या. आता आमदार कोण आहे इथं? हा आमदार कोण आहे इथं? आता इथं आमदार सातपुते होते. काय त्यांनी काम केले नाही? सातपुतेने झिरो काम केले. तालुक्या लेवलला कुठं तर 4 खोरं नळाला पाणी टाकू, इकडे टाकू, नुसते आश्वासनात गेले ते सगळे. आता सातपुते सोलापूरमध्ये उभं राहिले तर हां तिथं म्हणते माळशिरसमध्ये तुम्ही जावा आमच्या माया मतदारसंघात हां 10 लोकांना विचारतात 8 लोक माझं नाव सांगतील म्हणते. काय सांग खोटी बातमी सांगते ती. कधी गावात आता 5 वर्ष झालं महादेवा मंदिरात इथं राहतंय. काय महादेवा साईडला इथं केलं का त्यांनी दाखवा बरं. काय कामं केली इथं? निंबाळकरांना सुद्धा वास्तविक आता पाट बांधारा खात्यातच काम केले. दुसरं काय वेळापूरसाठी की बाकी गावासाठी काय काम केले काय निधी आणला नाही? नाही. निधी बिधी काय दिला बरं. निधी आणला नाही. हां. मग आता मोहिते पाटील उभा राहिले त्यांना काल उत्तम जानकरांनी पण पाठिंबा दिला. हां. कसं वाटलं माड्यात काय होईल आता? माड्यात निंबाळकर 100% पडेल. पडेल? हां, हां. बर. कारण ही उत्तम जानकरांची 70% मत आहे ती आणि मोहिते पाटलाची 70% आहे ती. 1,40,000 मतदार गटाचे आहे ती आता ही धैर्यशील मोहिते पाटलाच्या पाठीमागे जाणार आहे. बर. त्यातली राहिलेली उर्वरित बहुजन समाज भाजप याच्या प्रतिचित जातील. त्यामुळं कुणी जरी काय केलं तर मोहिते पाटलाला खासदारी. नमस्कार. काय नमस्कार. नाव? सूर्यकांत मोहिते. बर. मोहिते पाटील का नुसतं भाऊकी आहे मोहिते पाटलाची. भाऊके. हो. बर. काय करायचं भाऊकीला? वर केंद्रात पाठवायचं का? 100% गेले केंद्रात. गेले जमायचं. 100% गेले. बर. काय बदल ना त्यात. खरं तर भाजप माडा आणि निंबाळकरला पाडा. आता माडा आणि 2014 मध्ये 19 मध्ये पवार साहेबांना पण पाडा होतं. परत निंबाळकरला पण पाडा कसं असतंय माहित आहे का? मोहिते पाटलाचा विकास आहे होत. RTO ऑफिस आणले, ते खरेदी विक्रीचं ऑफिस आणले, सगळं विकास काम आहे ती त्यांची. बर. म्हणून त्यांनी कुठल्याही पक्षात गेले तरी विकास कामाला बघून ते जातात. बर. खरं तर मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यावरती एक पक्षधर्म म्हणून त्यांनी सातपुतेला निवडून आणलं. हो, परत बरोबर. निंबाळकरला पण निवडून असं चर्चा आहे लोकांमध्ये. बरोबर मग त्यांनीच त्यांचा निवडून फायदा आणलं. त्यांना भाजप पक्षाने दिला नाही का? भाजप पक्षश्रेष्ठीने जरा खेळीमेळीत घेतलं हो मोहिते पाटलाला. हां हां हां. वाटलं कुठं जात्यात हाय आपल्याकडंच कुठं जात्यात. पण मोहिते पाटलाला जनता सोडत नाही. सोडत नाही. माळशिरस तालुक्यातली जनता खूप हुशार आहे बर. आणि त्याचा बरोबर नस मोहिते पाटलाने ओळखली. बर. त्याच्यामुळं मोहिते पाटील तालुक्याला राजकारणाला जिल्ह्याच्या राजकारणाला गरजेचे आहेत. बर. खरं तर मोहिते पाटील इकडे आले म्हणजे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण बदलणार सगळ्यांचं 100% लक्ष लागून होतं मोहिते हो. पाटलावर. कारण मोहिते पाटला महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं इथं माड्यात. कारण मोहिते पाटलाची चर्चा असं की मोहिते पाटील जाताना कधी एकटं जात नाहीत आणि माघारी येताना कधी पण एकटे येणार नाही, नाहीत. नाही. त्यामुळे पाठीमागचा मोठा गट मोहिते पाटला पाठीमाग जायला वाटतं. 100% जाणार 100%. आणि काल तुम्ही बघितलं उत्तम जानकर साहेबांनी पण पाठिंबा दिलाय. बरेच नेते मंडळी त्यांच्या धनगर समाजाने पण पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता काय शिल्लक राहिलं नाही आता. बर. एक तर तुतारीची हवा, दुसरी गोष्ट मोहिते पाटलांच्या पक्ष कार्यकर्त्याचा हवा इथं. हो. त्यामुळे मोठं मत देखील मिळेल. 100% 1.5 लाखाच्या आसपास बाळदादांनीच कालच सांगितलंय. 1.5 लाखाच्या आसपास धैर्यशील बाया निवडून येते. बर. त्यांनी मध्ये भाजपमध्ये गेले. भाजपला जर असं वाटतं असेल का की मोहिते पाटला जर आपण खासदारकी दिली तर मोहिते पाटील असेल की ते कोणाचं ऐकत नाहीत, स्वतःच्या म्हणजे जनतेचं ऐकून त्या ठिकाणी काम करतात. त्यांचं खच्चीकरण करायला मोठा प्रयत्न केलाय भाजपने. 100% केलाय भाजपने. आजपर्यंत दोघांचाही वापर करून घेतलाय, जानकर साहेबांचा मोहिते पाटलांचा, आणि ह्यांना असंच ठेवलंय वाऱ्यावर. त्याच्यामुळं मोहिते पाटलाला ही जनतेसाठी पाऊल उचलावं लागले. बर. निंबाळकरांना त्या टप जाणार आहे. निंबाळकर म्हणजे निंबाळकर पडल्यातच जमायत आता. पडल्याचं त्यांनी नाही फिरलं तरी चालतंय आता, आणि फिरलं तरी काय उपयोग होणार नाही. सातपुते नाही तर आमदार झाल्यावर काय कामं केली? कारण सातपुते सोलापूरमधून उभा राहिले. त्यांच्या भाषणात प्रत्येक असतं तुम्ही माळशिरस मतदारसंघामध्ये जावा, तिथल्या 10 लोकांना भेटा. 8 आता आमदारकीचा विषय वेगळा आहे आणि खासदारकीचा विषय वेगळा. आता खासदारकीचा विषय आहे, आमदारकी 5-6 महिन्यानंतर ना बघू आपण. पण मोहिते पाटील सातपुतेला पाडण्याचा प्रयत्न करणार सोलापूरमध्ये. करणार की 100% करणार. कारण काय माहित आहे का,
ते म्हणला 75 वर्षात यांनी काय केलं. मोहिते पाटलांनी काय केलं? मोहिते पाटलांनी 75 वर्षात काय केलं हा. ह्याला अर्ध्या रात्रीच मोहिते पाटलांनी निवडून आला आणि माप काढायला लागलाय. असं नाही चालत, बर असं नाही चालत. काय गरीब आहे म्हणतोय मी शांत ऊसतोड कामगार आहे तर मग तिकडंच जायचं ना, इकडं कशाला यायचं. बर हा मोहिते पाटलाची मदत कशाला घ्यायची. बरोबर. माझे दैवत विजय सिंह मोहिते पाटील आहे, असं आहे तसं आहे म्हणून परत तिकडे 6 गडी जुळल्यावर असं करायचं, बोलायची भाषा चांगली नाही. बर सोलापूरमध्ये पण बदल होईल वाटतंय. 100% प्रणिताई निवडून येणार येणार? 100%. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? सूरज कदम. नाही मोठा नमस्कार घातला. गाव हीच का? नाही खळवे. कळवे. मतदारसंघ कुठला आहे? माडा मतदारसंघ. माड्यातच आहे. काय कळवे गावात लोक मग चर्चा करत अशी लोक कोणाला खासदार करायला म्हणते आता? खासदार काय द्यायचं या म्हणजे मर्जीचा प्रश्न आहे आपली मर्जी काय? शेवटी. हा आपली मर्जी काय? आपले आदरणीय बबन दादा सांगतील ती मर्जी आपली. बबन दादा शिंदे सांगतील हा ते. बबन दादा या आम्ही कट्टर माणसं आहे. शिंदे आता महायुतीमध्ये येतील. नाही पण दादानी कामं केली ती खळवे गावात भरपूर विकास केलेला आहे दादानी. बर जनता त्यांनी सांगितले पाठीमध्ये जायला 100% जाणार. निंबाळकरांनी काय कामं केली का? निंबाळकराकडून दादानी निधी आणलाय खळवे गावासाठी. आणलाय. बर हा कामं झालीत खळवे गावात. बरं तर जर बबन दादा लोक म्हणते की बबन दादा फक्त उसावर राजकारण करते तर बाकी विकास निधी नाही तर रस्त्याची कामं झालीत म्हणते ते. नाही ही चुकीच आहे लोकांचं. कसं असतं विकास जी करणारा माणूस असतो हा. त्याच्यावर नेहमी टीका केली जाते. बर कसं असतं चांगलं लोकांच्या नजरेत खपत नाही. बर हा ही म्हणजे ही मत आहे जनतेचं. बरं हा मोहिते पाटील निवडून येणार सॉरी निंबाळकर निवडून आणायचं हा ना दादानी सांगितलं त्याला मत करायचं करायचं 100%. हा ठीक आहे. तर वेळापुरातल्या गणपतीच्या मंदिरा या ठिकाणी आलो आहे. वेळापूरचा आज बाजार आहे. बाजार भरा थोडा वेळ आहे तोपर्यंत तिथली लोक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. राम राम. राम राम. काय नाव? विठ्ठल नामदेव चंदन शिव. फिरा जरा इकडे. हा चंदन शिवे. शिव. चंदन शिव. हा. काय करता काम? ऊस खाणे. ऊस खांडायचं. हा. बर आता निवडणुका जवळ आल्या त्या. हा मोहिते पाटलांना अर्ज भरला इकडून आता होय आणि त्यांना काल इथं उत्तम जानकरांना पण पाठिंबा दिलाय. होय. काय चित्र आहे माड्याचं इथं? माड्याचं मोहिते पाटील येणार. मोहिते पाटील येणार? हा. कसं काय येणार? येणार मोहिते पाटील मग त्याचं काम आहे ह्याच्यात. बर मग काय काय कामं केली ती? काम आता ती काय आपण सांगू शकत नाही पण मोहिते पाटील येईल. येईल? 100%. बर आणि निंबाळकर? लिंबाळकर काय म्हणजे लिंबाळकरचा आपलं परिचयच नाही तर. नाही. नाही बर असताना मोहिते पाटील येते. बर हा काल सभा मोठी झाली आहे इथं. सभा काय सभेला मी नव्हतो कांदा काढायला गेलेलो होतो. बर हा आज झालं होतं. बर मोहिते पाटलांना निवडून. म्हणजे येतच ती बर त्याचं सदर हे त्याचं हे असतानाच गावच आहे त्याचं मोहिते पाटलाचं. बर हा आणि मोहिते पाटलाचं कार्य पण चांगलं आहे. हाय मोहिते पाटील येते तर ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? विजय गणपत म्हणले. म्हणले. हा बर म्हणले ना लय ऐकलंय आडनाव द्या म्हणले. हा इथं म्हणले जायते सगळे. बर इथं पण श्रीपुरा पण माहिती वाटतं म्हणले कोणतं. शिरपूरला बी आहे ते इथं बी आहे ते. बर काय आता निवडणूक जवळ आली इथं पाठिंबा दिलाय काल जानकर साहेबांनी. जानकराच का ना पण मोहिते पाटील निवडून येईल इथं. येईल? हा बर कसं काय येईल म्हणताय? हे मोहिते पाटलाचा बालेकिल्ला आहे माळशिरस तालुका. बर हा माळशिरस तालुक्यात दगड जरी उभा केला मोहिते पाटलानं तर इथं निवडून येत. बर आम्हाला इथं मोहिते पाटलाशिवाय इथलं कुठलं पान हालत नाही. हल नाही. आता आमदार कोण आहे इथं? आमदार जरी कोण असला तरी आपला मोहिते पाटील आमचा माणूस आहे. बर सातपुते आमदार आहेत ना? सातपुते असला तरी सातपुते इथं कार्यच नाही ना काय. सातपुते कधी काही इथं आमच्या इथं कुठे आलंच नाही कधी आम्ही बघितलंच नाही. बर त्यामुळं आम्ही मोहिते पाटलाला मानतो. हा मोहिते पाटलालाच मतदान. बर निंबाळकरचं काय नाही काम इथं? लिंबाळकर कावा 5 वर्षाने एकदा येतो लिंबाळकर. हा इथं लिंबाळकर कधी आम्हाला दिसला नाही आल्याला. बर बर हा आता मोहिते पाटील कसं इथलं स्थानिक आहे त्याच्यामुळं आम्ही इथं स्थानिकलाच मतदान करणार ना. बर वर केंद्रातलं भाजपचं काम कसं आहे? भाजपचं चांगलं आहे काम. चांगलं आहे भाजपचं. हा. काय काम केली तिने वाटतं? नाही मोदी आम्हाला आवडता आहे बा आणि आता आमचा मोदी. बर मोहिते पाटलामुळं आम्हाला मोहिते पाटलाला मतदान द्यावं लागतं. द्यायला लागतंय. हा मोहिते पाटील भाजप सोडा नाही पाहिजे होती काय? सोडायला नाही पाहिजे होतं. हा भाजपमध्ये राहून विकास करायला पाहिजे होता. भाजपमध्ये राहून कस करायला पाहिजे होता पण केंद्रातल्या फडणीसनं मोहिते पाटला या घरात तिकीट द्यायला पाहिजे होतं. द्यायला पाहिजे होतं. हा हा निंबाळकर देऊन चूक झाली त्यांची. अहो ही बालेकिल्ला आहे मोहिते पाटलाचा. बर हा माड्या द्यायला पाहिजे होती काय? द्यायला पाहिजे होतं तिकीट. मग आता काय करायचं? महाविकास आघाडीकडे नाहीतच की आता काय मोहिते पाटील आपला म्हणल्या त्यालाच मतदान करावं लागणार आहे. करावं लागणार आहे. राम राम. राम राम. काय नाव? मच्छिंद्र भगवान इथं जाधव. माझं काम आहे जरा इथे. काय करता काम? काम खांनी बांधणी. बर सही काम करा इथं. हा समधी बर काम करायचं. काय बघता आता लोकसभेची निवडणूक आली कसं करायचं आता?
काय आता हे मोहिते पाटील आमचा घरातला पक्षी आहे, बर त्यामुळं आम्हाला ते सोडता येत नाही. सोडता येत नाही. नाही सोडता येत. कामं काय त्यांची त्यांची लय चांगली काम आहे ती. आहे ती. होय, त्यांच्यामुळं आम्हाला भरपूर खाया प्यायला मिळतंय. बर आणि निंबाळकरांचं लिंबाळकर काय आमच्या जवळचा माणूस नाही, लांबणी खाल्ला आहे. बर त्यामुळं आम्ही त्यांच्यावर लय लक्ष देत नाही. हां. आमदार कोण आहेत? आमदार सातपुते त्यांची काय कामं? काम आहे ते की मोहिते पाटील आणि सातपुते एकच आहे. आता वेगळी झाली की. आता झाली वेगळी, हां. तर पहिली एकच होती माणसं होती. बर बर मोहिते पाटील येतील. हा मोहिते पाटील 100%. खासदार आमदार की मोहिते पाटील. ठीक आहे. या बाजूला काय लोक बसले त्यांच्यासोबत चर्चा करूया. नमस्कार. दीपक जाधव. जाधव सर काय करता काम? काय नाही शेतीच काम करतो. आज काय निवांत आहे रे? हा काय बाजार असल्यामुळं? बाजार असलो बर काय करायचं? लोकसभेचा पण बाजार भरलाय वर. भरला ये मग कुणाला तिथं आणायचं, कोणाला पाडायचं? काय तर मोहिते पाटला आहेच की, मोहिते पाटलाला द्यायचं. द्यायचं कशात द्यायचं मोहिते पाटलाला? मोहिते पाटील आपला माणूस. बर आपला 50 वर्ष हा. काम केलं त्यानं बाले किल्ल्यात दिलं. काय आता काम आता एक 5 वर्षात नाही म्हणून काय करताय आपण केलं म्हणून. बर मध्ये ती भाजपकडे गेले ते. भाजपला गेलो, भाजपनं गद्दारी केली म्हणून ते पुन्हा ह्याच्यात सटले ते. बर बर पवार साहेबांकडे परत माघारी आले. पवार साहेबाकडे परत माघारी आले. पवार साहेबांनी त्यांना पहिल्यापासून सांभाळलेला आहे बर बर म्हणून पवार साहेबाकडे आले. बर बर त्याला भाजपवर होता, पवार साहेब भरायचं. पवार साहेबच बरं आहेत त्यांना. हा. पण त्यांनी अजित पवारांना घोटाळा केल्यामुळे पलीकडे सुटलं होतं तिकडे. बर बर आता परत माघारी आलं तर हा मतं पडतील इथं गावात. सगळी मतं त्यांना जायची. बर तर तरीही मतच नाही इथं माळशिरस तालुक्यात. बर निंबाळकरला काय काय पडणार? नाही काय नाही काय नाही निंबाळकर अजिबात येतच नाही तर. येत नाही. ठीक आहे. वेळापूरची भरपूर आहे. बर आता निवडणूक आली जवळ. खरं तर सगळ्या चर्चेचा विषय म्हणजे माढा मतदारसंघात चर्चेचा विषय होता. मोहिते पाटील काय करणार, मोहिते पाटला भूमिकेत लक्ष होतं. मोहिते पाटलांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. परत राहिला चर्चा उत्तम जानकरांचा. त्यांना काही विमानं तिकडं बारामतीवरनं पुण्याला मुंबईला नेलं तिकडं. काल त्यांनी पाठिंबा दिला मोहिते पाटला. कसं चित्र आहे माढ्यातलं एकूण? माड्यात मोहिते पाटील बसणार बसणार आहे कसं काय बसणार आहे? 100%. कसं काय बसणार आहे म्हणताय? कसं आहे माहिती आहे का, मोहिते पाटलाचं कार्य भरपूर आहे. बर आणि दुसरी गोष्ट विजयसिंह मोहिते पाटील हे पहिलं खासदार झालेलं होतं आणि प्रत्येक बारीनं भाजपाने फसवण्याचा धंदा केलेला आहे. बर त्यामुळं का नाही आता त्यात ते आमचे नेते उत्तम जानकर यांना पण तिकीट देतो किंवा काय देतो हे करतो किंवा खाचीकरण त्याच्यात बरेच काय गोष्टी झालेल्या आहेत. बर त्यामुळे ते 100% मोहिते पाटील. आता मोहिते पाटील आणि जानकर तुमची नेते आहे ती एकत्र झाले. जवळपास 30 वर्षाचं वैर होतं, एकमेकांच्या विरोधात होते. त्यांच्या सत्तेसाठी एकत्र झाले असं वाटत नाही ते पुन्हा सत्तेसाठी जानकरांच्या? नाही तसं काय असतं. आता भाजपाकडे गेल्यावर काय सत्तेसाठी जाते ती माणसं. वर भाजपाकडे गेली म्हणजे काय सत्तेसाठी जाते त्या सगळी. बर मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का मग भाजपाकडे गेल्यावर चांगला आहे आणि दुसरीकडे गेल्यावर वाईट आहे असं काय आहे का? निर्णय योग्य घेतलाय जानकर साहेबांनी. जानकर साहेबांनी निर्णय योग्य निर्णय घेऊ अगर ना घेऊ पण जनतेतनं भाजपाच्या विरोधात लाट आहे. आहे. बर खरं तर मोहिते पाटलांना जर भाजपनं तिकीट दिलं असतं तर काय झालं असतं? हा मोहिते पाटलांना भाजपनं जर तिकीट दिलं असतं 100% निवडून आला असं पाहिजे. मोहिते पाटील निवडून आले असते. हो. बर म्हणजे इथे व्यक्ती केंद्रात मतदान भरपूर पडतंय, माणूस बघून मतदान पडतंय. ठीक आहे. काय करता काम? मी बांधकाम व्यवसायात आहे. बांधकाम व्यवसाय. बर काय चाललंय इथे निवडणुकीचं बांधकाम व्यवसाय? कुणाला वर बांधकाम कोणाला पाडायचं, कुणाला आणायचं, कुणाला घडवायचं वर? आमचं तर भाजपलाच आहे. भाजपला आहे. हां बर भाजपला निवडून आणायचं. कोण कारण कसं आहे? आहे हां कोण आहे उमेदवार भाजप? रणजित सिंह नाईक निंबाळकर. बर काय कारण आहे? कारण आमचं कसं आहे बाबा, ज्यांची दूरदृष्टी आहे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही पण देशाचा विकास व्हावा आणि मतदारसंघातल्या सर्व माणसांचा कुठल्या ना कुठल्या दृष्टिकोनातून त्यांचा फायदा व्हावा, त्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ व्हावा. आता बाकीचे नेते मंडळी बघतोय आपण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी पक्षात ह्या पक्षात जाते त्या पक्षात जाते. तसं नको आहे आम्हाला. आम्ही त्या गोष्टींना कंटाळलोय पूर्णपणे. त्याच्यामुळे एकनिष्ठ एक पक्षी आमचं भाजपला मतदान राहणार आहे. आणि राष्ट्रीय ही निवडणूक गावाची नसून किंवा एवढ्या मतदारसंघाशी निगडीत नसून ही देशाची निवडणूक आहे. जागतिक पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं आपल्या जी सामर्थ्य आहे नरेंद्र मोदी साहेबांकडे, त्यांना मदत करायची आपल्याला आणि त्यांना मदत ही निंबाळकरांच्या मार्फत आम्ही करणार आहे. एवढ्या मतदारसंघाशी निगडीत नसून ही देशाची निवडणूक आहे. जागतिक पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं आपल्या जी सामर्थ्य आहे नरेंद्र मोदी साहेबांकडे, त्यांना मदत करायची आपल्याला आणि त्यांना मदत ही निंबाळकरांच्या मार्फत आम्ही करणार आहे. त्यांना निवडून देऊन त्यांची मोदी साहेबांना निवडून एक 400 पार, अबकी बार 400 पार ही
पूर्ण करणार आहे हां लोक म्हणजे महागाई वाढवली आहे त्याला जर वाढवली आहे तर बाकी सगळं नाही कसं आता हे चालत राहणार आहे कुठल्या ना गोष्टी आता विकास होतोय प्रत्येक गोष्टीला पैसा लागतोय काय चोऱ्या करून सरकार पैसे आणणार नाही पैसा लागतोय पैसा लागतोय विकास करायचा म्हणल्यावर काय पेरला तर उगवणार अशी गोष्ट आहे सगळीकडे कुठं ना कुठं खर्च करायला लागणार आहे कुठं ना कुठं इन्कम सोर्स रस्ते होणार आहे डेव्हलपमेंट होणार आहे किती थोड्या काळासाठी महागाई वाढेल त्यानंतर आहे असं स्टेबिलिटी येणार आहे देशात जो युथ आहे सुशिक्षित मतदार आहे त्यांना ज्या गोष्टींची माहिती आहे त्याच्यामुळं ते मतदान करणार 100% बीजेपीला. निंबाळकर 5 वर्षात काय कामं केली आता कसा विषय कामं केलेत आता असं नाही की बाबा बारीक सारीक कामांसाठी खासदारांकडे जावं आपण त्या प्रत्येक कामासाठी वेगवेगळं प्रतिनिधी दिलेत आपल्याला जिल्हा परिषद सदस्य दिलेत पंचायत समिती सदस्य दिलेत आमदार दिलेत सरपंच दिलेत गावाला मग ह्यांच्या मार्फत ती लहान लहान कामं करण्याचं काम त्यांनी करायचंय प्रत्येक गोष्टीचं खापर खासदारांवर फोडायचं ही गोष्ट चुकीची आहे आता इथे पण माणसं म्हणत होते की निंबाळकर एकदा 5 वर्षात एकदा निवडून गेले परत येत नाही गावाकडे खासदारांचं काम गावात फिरणं नाही प्रत्येक गावात फिरणं यांचा प्रश्न आमदारांनी पंचायत समिती सदस्यांनी जिल्हा परिषद त्यांच्यापेक्षा मांडायचे होते डायरेक्ट जनतेचा कॉन्टॅक्ट होणार नाही असं होणार नाही होऊ शकतोय पण कसं आहे जी खासदाराचं काम करण्याची पद्धतच वेगळी असते आता नाही की ह्याच्या अगोदर पण कामं झाली नाहीत ह्याच्या अगोदर पण झालेत पण ती कामं ग्राउंड लेवलची कामं नाही आहेत मोठे मोठे कामं आता किंवा विजयदादा असतील त्यांचा आम्हाला मान आहे त्यांचा आम्ही आदर करतो एवढा मोठा त्यांनी किंवा निरा देवधर किंवा कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा जो मुद्दा आहे त्यांचं स्वप्न आहे त्याच्यामार्फत खूप विकास होणार आहे माड्याचा किंवा अजून 2-3 जिल्ह्याचा होईल विकास सगळ्या बाबतीत पण असं नाही की बाबा प्रत्येक लहान लहान गोष्टींकडे खासदारांकडे लक्ष द्यावं खासदारांचे मुद्दे वेगळे आहेत वेगळ्या योजना आहेत आणि सर्वसामान्य माणसांना ज्या गोष्टीतनं फायदा होतोय आता आबा कार्डची योजना काढे आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा 5 वर्ष रेशन फुकट करण्याची योजना असेल किंवा आता दुष्काळ निधी आलाय 4 दिवसात माणसांना पैसे जमा होतात सगळ्या गोष्टी आहेत किंवा अजून वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत की ज्यातून सर्वसामान्य लोकांचा फायदा होतोय पण त्यांना माहिती होई नाही असं आहे त्याचं माहिती करून देण्याचं काम आता आमचं चालू आहे. मोहिते पाटलांचं वर्चस्व मोठं सांगितलं ते काल जानकरांना पण त्यांना पाठिंबा दिला हो निंबाळकर जड झालं असं वाटत नाही चालेल की थोडी आता कसं आहे बघा प्रत्येक निवडणूक ही सोपी जावी असं नसतं चढ उतार होत राहणार आहे ती ज्या त्या भागात आता आपला तालुका आहे आम्हाला वाटतं इकडं माळशिरस तालुक्यात पहिल्यापासून मोहिते पाटलांचं वर्चस्व राहिले चेअरमन साहेबांचं राहिले त्याच्यामुळे इथल्या भागातल्या माणसांना वाटणार आम्हाला की बाबा ही निवडणूक जड जाईल लीड पण मिळेल इथनं लाखभर मतांचं बाकीच्या तालुक्यांचं बाकीच्या लोकसभा मतदारसंघांचं गणित जर पकडलं तर तिथून होऊ शकतंय सगळं व्यवस्थित बाकी आमदार त्यांच्या बाजूला हो आहे आपण असं पण गाफील राहून पण चालत नाही ना बरोबर असं विषय ठीक आहे महाराष्ट्र आरबाज तांबोळी नाव आहे बरं काय करता काम मी इंजिनियर आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर मी सध्या कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतो कुठं इथं का बाहेर घेतो पुण्यामध्ये कामं चालू असतात बरं मतदान कुठे इथं आहे मतदान वेळापूरमध्येच आहे वेळापूरलाच आहे बरं वेळापूर खरं तर म्हणजे माळशिरसच मोहिते पाटील बालेकिल्ला समजला जातो नक्की मोहिते पाटील मध्यंतरी भाजपमध्ये गेले त्यांनी राम सातपुतेला निवडून आणला असेल किंवा निंबाळकरला मदत करून निवडून आणला असेल पण भाजपने त्यांना यावेळेस उमेदवारी दिली नाही ते परत महाविकास आघाडीमध्ये गेले काय चित्र चालू आहे माडे आता तसं बघायला गेलं तर धैर्यशील बाया हे आता जे उमेदवार आहेत ते प्रत्येक आपला माणूस आपला खासदार आपण म्हणतोय तसं ते आता आम्ही शिवसेनेचं काम करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं तसं ते प्रत्येक जनतेच्या मनातले खासदार आहेत आणि आम्हाला पण पहिल्यापासून वाटत होतं की आपल्या जिल्ह्यातला किंवा आपल्या तालुक्यातला उमेदवार असावा याच्या आधी पण जानकर साहेब असतील जानकर साहेबांसाठी पण आम्ही इथून काम केलं होतं म्हणजे आपल्या तालुक्यातला एखादा उमेदवार असावा आता याच्या आधी पण उमेदवार होते ते पण बाहेरचेच होते तसं आम्हाला पण वाटतं ना की आमची युवा आहे आम्हाला इथे MIDC यावं आमच्यासाठी काहीतरी कामं व्हावी तर त्याला आपल्या तालुक्यातला आपल्या जिल्ह्यातला आमदार खासदार पाहिजे राम सातपुते बाहेरचे बीडची इथं आपल्या माहितीमध्ये ते कसे आमदार झाले इकडं आता ते सगळ्यांना माहितीच आहे ना मोहिते पाटलांनी त्यांना आमदार केलेलं आहे इथून म्हणजे त्यांचं जे लीड आहे मोहिते पाटलांचे वर्चस्व इथं त्याच्यामुळे ते आमदार झाले होते बरं मग आता ते गेले भाजपमध्ये ते काय करतील मोहिते पाटलावर आता भाजप हाच पक्ष फोडाफोडीचं राजकारण चालू केलेलं आहे त्यांनी आता आपण बघत असाल शिवसेना ही सगळ्यांना माहिती की शिवसेना ओरिजिनल कोणाची किंवा कोणाची कुणी त्याची बांधणी केलेली आहे पक्षाची शून्यातून कोणी उभं केलेला आहे तो पक्ष फोडला त्यांनी परत नंतर राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी कोणी उभं केली काय केलं आता पवार साहेब स्वतः आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या पक्षाची फोडणी झालेली आहे त्यामुळं भाजपविषयी तर काय बोलू शकत नाही आपण महागाई बघू शकता काय आहे काय नाही लोकांना आता जे आमच्यासारखे युवक आहेत त्यांना रोजगार नाहीत आता आमच्यासोबतचे बॅचचे इंजिनियर आहेत त्यांना रोजगार नाहीत आता किती तर IT कंपनी तुम्ही बघत असाल तिथं जॉबला गेला तुम्ही तर
आज एक 20 आणि 100 जॉबसाठी 30-40 हजार पोरं तिथं आज वेटिंगला आहे. भाजपवाली सातत्याने सांगतात की काँग्रेसनं 70 वर्षात काय केलं. आता काय केलं ते त्यांनीच बघावं ना. 70 वर्षात मागच्या आता घरातल्या पेनपासून ते विमानापर्यंत सगळं काँग्रेसनंच आणलं ना. आजपर्यंतचा विकास सगळा त्यांनीच केलेला आहे. आता ह्यांनी सगळं प्रायव्हेटायझेशन चालू केलेलं आहे भाजपवाल्यांनी. पंतप्रधान म्हणून कोणाला बघता? आता एवढे तर वरती नाही, पण जे इंडिया आघाडीचे असतील ते आम्हाला पंतप्रधान म्हणून मान्य असते. ठीक आहे. चल भगवान पिंगळे वेळापूर. वेळापूर बाजारला आलता काय? बाजारला जा अजून टाइमिंग आहे बाजारला वाटतं. येऊन जायचं पटशे ना. बर आता वर पण देशात पण लोकसभेचा बाजार भरलाय. कोणाला आता खासदार करायचं इथं माडा मतदारसंघातून माडा मतदारसंघात दर्शेल व्हायला भयाला. कशासाठी भयाला? बायाला काय ते मोदीनं फसवलंय सगळ्या गोष्टीचं. शेतकऱ्याला तर पूर्णच फसवलं त्यांनी. बर दिले मग 2000 रुपये दिले. काय 2000 रुपये? शेतकरी कुठलाही 18,000 रुपयाचं मटेरियल 1 लाख रुपयाचं मटेरियल खत 400 रुपयाचं पोतं त्यांनी 1350 रुपयावर नेऊन ठेवलं. आणि त्याच्यात 18% GST लावला. वर्षाला त्यांनी 1 लाख रुपये शेतकऱ्या गोरगरीब शेतकऱ्याला जर म्हणलं तर 1 लाख रुपये खर्च येतोय. तर गोरगरीब शेतकरी 1 लाख रुपये जर 18,000 रुपये GST आणि वर्षाला 6,000 रुपये जर गेलं तर 12,000 रुपये मोदीकडेच आपलं फिरते. मोदीकडे फिरते. हो. बर मध्ये मी काय सुरुवातीला 15 लाख रुपये देतो म्हणते. काय 15 लाख हे नुसतं जोड बात आहे मोदीचं. बर मोहिते पाटलांनी काय माहिती आहे? 100% मोहिते पाटील काम करणार. ह्याच्या मागे काम केलेलं आहे त्या मोहिते पाटलांनी. बर हो. ते पण मध्यंतरी भाजपमध्ये गेले पण आता नंतर त्यांना कळली भाजप फसवाय म्हणून. बर म्हणूनच इथं राष्ट्रवादी शिरले. इथले उत्तम जानकर ज्यांचं मोठं मत देखील हो. त्यांनी पण काल पाठिंबा दिलाय. हो दिलाय की. बर हो. एक काय पालट होईल वाटतं का इथला? 100% काय पालट होणार. 10 सीटांपैकी 8 सीटा तरी राष्ट्रवादीचे लागणार महाराष्ट्रात. हो. तर मोहिते पाटलामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा असेल पश्चिम महाराष्ट्र राजकारण बदललं. हो. मोहिते पाटला निर्णय योग्य आहे. हो 100% योग्य आहे. बर मोदींनी काय कामं केली नाही त्या विकास? मोदीनं काम कशाच इथपर्यंत पोहोचलंच नाही. आमचं निंबाळकर साहेब तर कधीच पोहोचलं नाही आमच्या वेळापूरपर्यंत. फक्त गरुड बंगल्यावरच फक्त यायचं आणि तिथनंच माघार जायचं. जनतेची काय संवादच साधला नाही. राम सातपुतेनं माळशिरस सोडून वर कामं केली. तिकडं वेळापूरमध्ये कसलंच काम केलं नाही. माळशिरस तालुक्यात माळशिरस तालुका. बर राम सातपुतेला कोणी आमदार केलं? मोहिते पाटलाने आमदार केलं, पण त्याच्याकडे सुद्धा गेला नाही ना तो. बर ते आता टीका करते की मोहिते पाटलावर. हो टीका करते. मग असंच असतं ना सगळ्या गोष्टीचं त्यांचं. बर हात टेकन ना की हे होतं ना, हाताला येणार की आंबाट म्हणायचं नाही. सोलापूर मध्ये उभं राहिली का आता? राहू द्या की ते पडणारच आहे तिथं. पडणार आहे. हो 100% पडणार आहे. मोहिते पाटील सोलापूर पण पडणार आहे. हो 100% पडणार आहे. बर मोहिते पाटील वजन आहे भरपूर. 100% वजन आहे. बर ठीक आहे. काय नाव? दिनेश बनसोडे. बरं बनसोड साहेब एक युवा मतदार आहे. कधी मतदान केलं याच्या आधी? 2 वर्षापूर्वी केले. 2 वर्षापूर्वी केले. काय माडा चित्र काय येतं? माडा शिल्प मोहिते पाटील. मोहिते पाटील कशासाठी? मोहिते पाटील पावर आहे मोहिते पाटलांची. बर निंबाळकर पण त्यांनी निवडून आणलं होती की? मग मोहिते पाटलांनी निंबाळकरला आणलं. त्यांनी काय कामं केली नाही निंबाळकरनं केलेत काम, पण तालुका मोहिते पाटलाच आहे ना. बर तर या एकूण इथल्या वेळापूरकरांच्या प्रतिक्रिया लोकांच्या आहेत. खरं तर कालच या ठिकाणी मोठा कार्यक्रम महाविकास आघाडीकडून घेण्यात आला. जे या ठिकाणी कायम 30 वर्ष विरोधात राहिलेले जानकर साहेब मोहिते पाटील यांचं खरं तर वय संपुष्टात येऊन ते काल एका ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जानकर साहेबांनी प्रवेश केला आहे. खरं तर मोहिते पाटलांचं बंड म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं भाजपच्या विरोधातलं बंड म्हणावं लागेल. 2019मध्ये मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी भाजपचं एक काम म्हणून भाजपचे एका पक्षाची नीती म्हणून त्यांनी सातपुतेला मोठ्या प्रमाणात मदत करून त्यांना माळशिरसमधून निवडून आणलं. त्यासोबत या माडा मतदारसंघामधून निंबाळकरांना त्या ठिकाणी मोठं मत देखील देऊन निंबाळकरच्या सुद्धा पाठीशी मोहिते पाटील उभे राहिले. कुठं तर मध्यंतरीच्या खच्चीकरणामुळे किंवा मध्यंतरी ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये मोहिते पाटलांना भाजपनं डावलून त्यांना त्या ठिकाणी परत उमेदवारी दिलेली नाही. परत त्यांनी एकदा भाजपकडून निंबाळकरला उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील नाराज झाले आणि त्यांनी परत तुतारी हातामध्ये घेतली. असं एकूण चित्र या माडा मतदारसंघामध्ये झालं. वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. लोकांनी अक्षरशः मोहिते पाटलांना आम्ही पाठीशी उभे राहू अशा प्रकारच्या यातल्या माडा मतदारसंघातल्या किंवा या वेळापूर लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. मोहिते पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा सुद्धा इथल्या लोकांनी विश्वास दाखवला. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे किंग मेकरची भूमिका बजावत असलेले इथले चेअरमन उत्तम जानकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मोठं मताधिक्य आणि त्यांचा सुद्धा काल पाठिंबा मिळाला. मोहिते पाटलांना नक्कीच या ठिकाणी विजयासाठी फायदा होईल. कॅमेरा जाधवसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, वेळापूर.